हे तुम्ही बघू शकता की लाइटिंग्स वगैरे पण इथे बाजूला दिसत आहेत आणि समोर असं सजावट देखील दिसते। तर सगळ्यांना आतुरता आहे की हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे राजा विनायक राजा विनायक हे गजानन हे गजानन तू आधीश्वर। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, मी अमोल सोनकर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी गावी आमच्या कोकणात आलेलो आहे खास गणेशोत्सवासाठी। तर आज बाप्पांचे आगमन असणार आहे घरी, तर त्याची सध्या लगबग सुरू आहे, तयारी चालू आहे। हे थोडं आम्ही सजावट देखील इथे तुम्हाला बघायला भेटते की इथेच आपल्याला बाप्पांना विराजमान करायचं आहे। तर बाकी पण आपण तयारी बघूया। तर इथे बाप्पांची मूर्ती कालच आम्ही आणून ठेवलेली आहे, तर आज इथून प्रतिष्ठापना करायला आपल्याला आज इथे थोड्या वेळाने सताय जंगम येणार आहेत। तर आत्ता हे खास अंगणामध्ये थोडीशी तयारी, रांगोळी वगैरे काढलेली आहेत आणि पूर्ण घर पण देखील एकदम आजूबाजूचं वातावरण देखील गावाकडचं खास असं पावसाळी आहे आणि पूर्ण असं तयारी चालूच आहे। हे तुम्ही बघू शकता की लाइटिंग्स वगैरे पण इथे बाजूला दिसत आहेत आणि समोर असं सजावट देखील दिसते। तर सगळ्यांना आतुरता आहे की बाप्पांचं आगमन, आणि खास आत्ता आपण एका थोडीशी लाईट्स जे आहेत ते थोडे आपण डेकोरेशन देखील तुम्ही इथे बघू शकता की म्युझिकवरती। मित्रांनो, हा ब्लॉग संपूर्ण पहा आणि चला तर म्युझिकचा आनंद घेत आपण ही लाइटिंग देखील पाहूया। तर मित्रांनो, ही आहे आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि थोड्याच वेळात जंगमबुवा येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण पूजा करून आपण गणपतीची प्राण प्रतिष्ठापन करणार आहोत। गणपती बाप्पा मोरया। थांबा थांबा तिथे थांबा, आतमध्ये येऊन थोडी करणार पाणी टाकायला पिशवीवर पडेल, ऐकलं हे पिशवीवर पडेल त्यांच्या बुवांचे उदबत्ती लावला ना हात लाव स्वामी जागा कसं काय की
पापवती विनाशाय दीपज्योति नमस्ते दीपज्योति परब्रह्म दीपज्योति सरस्वती साधुवे पापनित्यं दीप नमस्ते श्री दीपदेवताभ्यो नमस्कार पुष्पं दीपं धूपं दीपं नैवेद्यं निवेदयामि गणपती पूजा करा सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक तर मित्रांनो बाहेर एकदम जबरदस्त पाऊस सुरू आहे आणि कोकणात पाऊस तर जबरदस्त असतो. तर आता इथे गणपतीची प्राणप्रतिष्ठापन झाले. आता थोड्याच वेळात आरती होईल, सामूहिक आरती. घरातील सर्व सदस्यांना मिळून आम्ही आरती करणार आहोत. कोकणातील गणेशोत्सवात आल्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्मिती होते घरी. आमच्या कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. कुंकू, अक्षता, दुर्वा आणि फुलांच्या सुगंधात बाप्पा आपल्या घरात विराजमान होतात. या क्षणी प्रत्येकाचं मन शांत, आनंदी आणि भक्तिमय होतं. संपूर्ण कुटुंब, शेजारी, मित्रमंडळी एकत्र येऊन बाप्पाची आरती करतात. हीच ती वेळ जेव्हा सगळे एकत्र येतात, विसरतात भेदभाव आणि फक्त बाप्पा या प्रेमात न्हावून निघतात. ज्या ठिकाणी महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानयका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानयका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन. तर मंडळी, कोकणातील गणेशोत्सव म्हणजे एक मूर्ती नाही, तो एक अनुभव आहे, भक्तीचा, संस्कृतीचा आणि कुटुंबाच्या एकतेचा. अशाच पद्धतीने प्रत्येक घरात, प्रत्येक मनात बाप्पा विराजमान होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूच.